नमस्कार, मी अश्विन बापट. आपण बघताय 10च्या बातम्या एबीपी माझावर. बुलेटिनच्या सुरुवातीला या तासामधली एक मोठी बातमी. ठाण्यामध्ये एटीएसने एक मोठी कारवाई केली आहे. भारताविषयीची संवेदनशील माहिती पाकिस्तानला देणाऱ्या तरुणाला एटीएसने अटक केली आहे. रवींद्र वर्मा असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे आणि त्याला 2 जूनपर्यंत एटीएस कोठडी ठोठावण्यात आली आहे. संबंधित आरोपी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटिव्हच्या संपर्कात होता. आरोपी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला भारतीय युद्धनौकेबाबत संवेदनशील माहिती देत असल्याचं तपासात समोर आलंय. फेसबुक आणि व्हॉट्सअॅपद्वारे मुंबई ठाण्याच्या प्रतिबंधित क्षेत्रातीलही माहिती त्याने पाकिस्तानला पुरवल्याची माहिती कळतेय. आरोपी रवींद्र हा कळव्यातील रहिवासी असून संरक्षण दलात कनिष्ठ पदावर तो कार्यरत होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान येत्या सोमवारपर्यंत आरोपीची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली. तर आरोपी ज्यांच्या संपर्कात होता त्या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला. सूरज सावंत आपल्यासोबत आहेत. आपले प्रतिनिधी सूरज, पाकच्या हेरालाच एक प्रकारे अटक झाल्याचं कळतंय. काय नेमके धागेदोरे आता समोर येत आहेत याबद्दलचे? नक्कीच रवींद्र मुरलीधर वर्मा हा ठाण्यातल्या कळवा येथील राहणारा व्यक्ती आहे, जो नोव्हेंबर 2021 मध्ये फेसबुकच्या मदतीने एका पाकिस्तानच्या एजंटच्या संपर्कात आला होता. नोव्हेंबर 2021 ते 2023 च्या दरम्यान हे संपूर्ण त्याचे चॅट्स आहेत ते आता समोर आलेले आहेत आणि या चॅट्स मधनच त्याने जी भारताची संरक्षण ह्याच्यातली युद्ध नौका आहे त्याच्या संदर्भातली जी महत्वाची आणि गोपनीय माहिती ही त्या हेरांना म्हणजे पाकिस्तानी एजंटलाच पुरवल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आलेला आहे. आणि याच गुन्ह्यामध्ये ठाणे एटीएस कडनं ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. त्याला त्याच्यासह जे एजंट त्याच्या संपर्कात होते त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या रवींद्रची चौकशी ही सध्या सुरू आहे. या पद्धतीने त्याने आणखी काय काय माहिती ही समोरच्यांना देण्यात आलेली आहे, ज्याच्यामुळे धोका हा शत्रूचा होऊ शकतो. त्या अनुषंगाने तपास हा सुरू केलेला आहे. त्याला आज न्यायालयात देखील प्रोड्यूस करण्यात आलं होतं. न्यायालयाकडनं त्याला एटीएसची कोठडी देण्यात आलेली आहे. मात्र वर्माने अनेक माहिती ही दिल्याचा संशय एटीएसला आहे आणि त्या अनुषंगाने तपास देखील सुरू केला जात आहे. जो वर्मा आहे हा क्रिसेंट डिफेन्स टेक्नॉलॉजी लिमिटेड कंपनीशी संबंधित काम करत होता त्या ठिकाणी आणि त्याचवेळी त्यांनी अनेक नेव्हीचे वॉरशिप आहे त्याची माहिती ही पाकिस्तानला पुरवल्याचा त्याच्यावर आता. ठीक आहे, धन्यवाद सूरज. या माहितीबद्दल बातमीचे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेतच राहू. आणि आता दिवसभरातल्या आणखी काही महत्वाच्या बातम्या. वैष्णवी